Audio Jungle. Audio Jungle. महायुतीच्या मान्यवरांचं तसेच पत्रकार बांधवांचं मी प्रथम स्वागत करतो. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणजे संजय भाऊ बनसोडे साहेब यांचा वाढदिवस आम्ही मागील 15 दिवसापासून उदगीर शहरामध्ये साजरा करत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती साहेब जेव्हा उदगीरला येऊन आले तर त्यांचं आपण भव्य असं स्वागत केलं. कारण उदगीर मतदारसंघासाठी संजय भाऊंनी जे केलेलं आहे ते मागील 10-15 वर्षात जे न होणारे कामं झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांची सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती की साहेबांचं असं भव्य स्वागत व्हावं आणि त्या निमित्ताने आम्ही असं ठरविलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम घ्यावं आणि त्यामध्ये आम्ही संजय भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी आमची भावना होती की संजय भाऊ सारखं नेता उदगीर मतदारसंघासाठी लाभला आणि त्या असं जोश कार्यकर्त्यामध्ये होतं. पण मागील 1 वर्षापासून 1 जुलै 2023 आणि 1 जुलै 2024 पासून ज्यांची सर्व बंद झाली गुत्तेदारी मक्तेदारी भ्रष्टाचारी ते सर्व असं हे जे व्हिडिओला छेडछाड करून त्याच्यामध्ये यांच्यापासून जर काही होणार नाही तर यासाठी काय करावं तर एका मोठ्या नेत्याचं नाव जर मध्ये आपण टाकलं तर काहीतर होईल. पण जे असं बोलले त्यांनी विरोधकांनी उदगीर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर संजय भाऊ बनसोडे साहेबाबद्दल बोलले. ह्यांची लायकी नाही बोलायची. ज्या लोकांनी गरीब लोकांचं धान्य चोरून खाल्ले, ज्या लोकांनी नगरपरिषदेमध्ये गुत्तेदारी करून रेल्वे स्टेशनच्या समोर जी झाडं लावण्यात आली तेथे कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला, ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार केला, संजय भाऊ समोर ज्याची थांबायची लायकी नाही ते जर असं बोलले आणि त्यांनी मागील 3 वर्ष संजय भाऊ सोबत राहून उदगीर शहरामध्ये उदगीर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये भाऊचं नाव घेऊन 2 नंबरचे धंदे सुरू केले. हे जेव्हा भाऊला समजली तेव्हा त्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजय भाऊच्या कार्यालयातून त्यांची हकालपट्टी केली. हे सर्व बंद झाल्यामुळं त्यांनी आज हे बोलण्याचं आणि टीका करण्याचं काम केलेलं आहे. मी सर्व पत्रकारांच्या आणि सर्व महायुतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो यानंतर जर संजय भाऊच्या विरोधात जर चुकीचं वक्तव्य जर करण्यात आलं माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की ह्या लोकांना तुम्ही कायदेशीर आवर घाला. कारण आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही जर कायदा हातामध्ये घेतलं तर याचे परिणाम विरोधकांना जे संजय भाऊ बद्दल बोलतात त्यांना भोगावे लागतील. आणि मी विनंती करणार आहे आमचं काही होणार नाही. आम्हाला काही आता कलेक्टर व्हायचं नाही तहसीलदार व्हायचं नाही. 2 महिने मध्ये गेलं का 2 महिने बाहेर गेले का. पण माझी विनंती राहणार आहे तुम्ही जर टीका करायचं तर जे आम्ही विकास केला जे आम्ही कामं करतो त्याबद्दल सुसंस्कृतपणे टीका करा. आम्ही टीका करा असं न करा असं म्हणणार नाही. पण टीका करताना आपण लोकशाही पद्धतीने टीका करा. असं नेत्यामध्ये भांडण लावायचं काम आपण करू नका. आणि आपण म्हणलं की हे जे पार्सल आहे लातूरचं आहे मी त्यांना सांगू इच्छितो 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या 1 वर्षानंतर संजय भाऊ बनसोडे साहेब हे लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. आम्हाला पहिल्यांदा तिकीट देण्याचं काम माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांनी केलेलं आहे. तर
माझी विरोधकांना विनंती राहणार आहे, आम्हाला कायदा हातामध्ये घेऊ देऊ नका. आम्ही जर कायदा हातामध्ये घेतलो तर याचे परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये भोगावे लागतील. धन्यवाद.